हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ। परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करतो। आचार्य उदयजी घायाळ आणि चौगुले सर यांना सुद्धा साष्टांग दंडवत, आणि आपण सगळे समोर असलेले श्रोता, प्रत्यक्ष किंवा प्रतिभास म्हणजे फेसबुक लाईव्हवाले श्रोता, अशा पद्धतीने सगळ्यांना वंदन करून आता विषयाला सुरुवात करतो. आपला केनोपनिषद सुरू आहे आणि दुसरा खंड सुरू आहे, आणि दुसऱ्या खंडाच्याही आपण शेवटाला आलो आहे. आत्ताचा जो चौथा श्लोक आहे तो आहे, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, आत्मना विंदते वीर्यम विद्येया विंदते अमृतम. प्रत्येक बुद्धिगम्य ज्ञानामध्ये जाणणारे म्हणून जे प्रत्ययाला येते तेच ब्रह्म होय. हेच त्याचे ज्ञान असून त्याने अमृतत्व मिळते. अमृतत्व आपले आपणच नित्य प्राप्त असून विद्येने अज्ञान निवृत्तीचे सामर्थ्य मिळते, असा याचा अर्थ दिलेला आहे. आता पुढचे जे श्लोक असतात ते वास्तविक मागच्या श्लोकांचाच थोडासा खुलासा, अजून अधिक खुलासा अशा दृष्टीनेच असतात. वास्तविक जो पहिला प्रश्न होता की मनाला कोणाच्या प्रेरणेने विषयापर्यंत मन जातं, कोणाच्या मुळे प्राण तिथपर्यंत जातं, असं हे जे सगळं काही पहिल्या प्रश्नात होतं, सबंध उपनिषदभर त्याचं एकाच प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता उत्तर जे सांगितलं होतं त्यांनी, ते सांगितलं होतं कानाचा कान, डोळ्याचा डोळा, प्राणाचा प्राण, हा जो आहे हा आत्मा आहे, असं उत्तर पहिल्याच श्लोकामध्ये म्हणजे देऊन दिलेलं होतं दुसऱ्या श्लोकामध्ये. आता पुन्हा त्याच्याबद्दलच सगळं विस्तार चालू आहे. आत्ताही आपण जे काही बोलणार आहोत ते मागे जे बोललेलो आहोत त्याच्याहून वेगळं काहीही असणार नाही. मग तरी का बोलायचं असा प्रश्न आहे. तर जसं आपण मागच्या श्लोकात बघितलं होतं की गुरु शिष्यांचा संवाद जो होता त्याच्यामध्ये डायरेक्ट असा डायलॉग होता. शिष्याने प्रश्न, गुरुने उत्तर दिलं, मग शिष्याने मला काय समजलं, कशा पद्धतीने समजलं हे सांगितलं. आता हे सगळं समजणं आणि हे सगळं झालं. मग आता श्रुती जी आहे, सिद्धांत जे आहे, ते सिद्धांताची मांडणी केली. यस्य मतम तस्य मतम मागच्या श्लोकामध्ये. आता हा जो श्लोक आहे हा सुद्धा श्रुतीची मांडणी म्हणजे सिद्धांतच आहे. जसा एक त्याच्यामध्ये सांगितलं विज्ञातम अभिजानतम, म्हणजे ज्याला असं वाटलं की कळलं त्याला ते कळलेलं नाही, जो म्हणतो की कळलं नाही त्याला ते कळलं. आता ह्याचा सगळ्याचा खुलासा आपण आत्तापर्यंत करतच आलेलो आहे ना. मग तेच आता थोडंसं आणखीन जे राहिलेलं असेल ते आणखीन या श्लोकामध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने केनोपनिषदाचा शेवटला श्लोक आहे. इथे तत्वज्ञानाचा खंड विभाग जो आहे तो सगळा संपतो. मग आता हे समजून घ्यायचं आहे आपल्याला, प्रतिबोध विदितम मतम. आता अर्थ सांगितलाच होता की प्रत्येक बुद्धिगम्य ज्ञानामध्ये. आता आपण सरळ अर्थाकडे जाऊ डायरेक्ट. बुद्धीने जाणल्या जाणाऱ्या सर्व जाणीवांच्या मध्ये ते जाणणे ज्याच्यामुळे होते तो आत्मा चैतन्य रूपाने सामान्य स्वरूपात व्यापून असतो. त्या जाणीवांचा तो साक्षी असून त्या जाणीवा आत्म्याकडेच बोट दाखवतात. अशा रीतीने त्या जाणीवांच्या माध्यमातून ब्रह्म समजून येते. आता
एक कल्पना करा, मी ब्रह्म आहे, सिद्धांतच आहे, जीव ब्रह्म आहे. पण आता मी जीव आहे म्हणून असं म्हणावं लागलं की जीव ब्रह्म आहे. आता सृष्टीची उत्पत्तीच नाही झाली, तेव्हा कोण आहे? ब्रह्म आहे. छांदोग्यच उपनिषद म्हणतात सदैव सौम्य इदमग्र आसीत, म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी फक्त ब्रह्म आहे, केवल ब्रह्म, शुद्ध ब्रह्म है ना. मग आता त्याला शुद्ध आणि केवलही म्हणावं लागत नाही, कारण पुढे पुढे सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर अशुद्धी, अनेकत्व हे झाल्यामुळे मग त्याला एक म्हणावं लागतं, अद्वितीय म्हणावं लागतं, कारण द्वितीयाचा अनुभव सगळ्यांना येतो. मग असा जर मी विचार केला की फक्त ब्रह्मच आहे, तेव्हा म्हणजे मीच आहे, अजून मी सृष्टीला जन्म दिलेला नाही, असा जर मी विचार केला तर मग या सगळ्या श्लोकांचा काही रोल राहील का? काहीही राहणार नाही. मग आता हे का सांगितलं? आम्हाला जे वाटतं ब्रह्म असून जे जीव आहो असं वाटतं, त्याच्याकरता मग समजावून सांगण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जायचं आणि समजावून सांगायचं. आता एक सुंदर नेहमी हे म्हणतात की ब्रह्म सोहळ्यात असतं, असा शब्द ते वापरतात. आता हे तर एक सिद्धांत वाक्य झालं की ब्रह्म सोहळ्यात असतं. पण त्या सोहळ्याचं स्वरूप कसं असतं असं जर म्हटलं तर प्रक्रिया ज्या असतात ते त्याचं सोहळं असतं. म्हणजे आता उपाधी नावाच्या गोष्टींनी ब्रह्म समजलं तर ब्रह्मला उपाधीचं सोहळं म्हणजे प्रक्रियेमध्ये त्याला निरुपाधिकत्वाचं सोहळं नेसवलं तर तो निरुपाधिक, आणि मग बाकीचं सगळं जे आहे ते आता सोहळ्याच्या विरुद्ध काय असतं, म्हणजे शुद्धच्या विरुद्ध अशुद्ध असं असतं. मग त्याला आभासवादाचं प्रक्रिया असते. मग त्या प्रक्रियेचं सोहळं त्याला नेसवलं तर काय होतं, आभासाच्या दृष्टीने विचार करा, आणि मग जे बाकी काही आहे म्हणजे भासमान जे काही आहे ते बाधित आहे, तर बाधित भासमान सगळंच काही बाधित असतं, म्हणजे ते आभास मिथ्या. अशा मायावादाचं सोहळं नेसवलं तर त्याच्या भाषेत मग ते सत्य आहे आणि हे मिथ्या आहे, अशा प्रकारे आपण म्हणतो. अवच्छेदवादाचं सोहळं नेसवलं तर तो अपरिच्छिन्न आहे आणि इकडे सगळं जे आहे ते परिच्छेदाने भरपूर आहे. अवच्छिन्न आणि अनवच्छिन्न असे शब्द निर्माण होतात. त्याला जर आपण बिंब म्हटलं, प्रतिबिंबवादाचा बिंब प्रतिबिंबवाद आहे, त्याच्या दृष्टीने हे सोहळं नेसवलं तर तो बिंब ठरतो आणि आम्ही प्रतिबिंब, ईश्वर जीव असं आहे. तर हे सोहळ्याचं काय नेमकं कोणचं सोहळं घालवून आत्ता आपण त्याला शुद्ध ठेवतोय, निरुपाधिक ठेवतोय है ना, त्याच्यावरती भास आहे असं जेव्हा म्हणतो, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहे हे सोहळ्यांचे स्वरूप आहे. आता सिद्धार्थ वाक्य अगदी संक्षिप्त असं असतं की ब्रह्म सोहळ्यात आहे आणि त्याला सोहळ्यात ठेवावं लागतं, म्हणजे समजून घेण्याकरता. आपण त्याला सोहळ्यात ठेवलं म्हणून ते सोहळ्यात आहे असं नाही, आपल्याला समजून घेण्याकरता ते ठेवावं लागतं. मग असंच जे आहे हळूहळू हळूहळू आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता तो ज्ञान रूप आहे आणि आम्हाला जे आहे ते जाणीव रूपाने ज्ञान होतं, प्रत्येक बोध होतो, प्रतिबोध होतो. आता डोळ्यांनी कळतं, रूपाचं ज्ञान होतं, हा एक डोळ्याच्या मार्फत झालेलं ज्ञान आहे. कानाने शब्द ऐकू येतो, तो त्याच्या मार्फतचं ज्ञान आहे. मग आपण आत्तापर्यंतच्या श्लोकांमध्ये पाहिलं की प्रत्येक बोध तो ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जरी झाला, म्हणजे बुद्धिगम्य जरी असला प्रत्येक बोध, तरी त्या बुद्धीचा जो बुद्धीची बुद्धी, म्हणजे आपण जेव्हा शब्द वापरतो नित्य, बुद्ध, शुद्ध, मुक्त असा, तर या प्रत्येक शब्दामधला जो बुद्ध शब्द आहे तो इथे लागू पडतो. प्रतिबोध विदितम मतम, म्हणजे तो जो आहे तो बुद्ध आहे, बोधरूप आहे. बुद्ध म्हणजे तो बुद्ध नव्हे है ना. तर असा जो अर्थ असतो तो लक्षात घेतला आपण व्यवस्थित, तर आपल्याला या सगळ्या मांडणी काय म्हणतात आहे आणि कशा प्रकारे ते त्यालाच निर्देश करतात आहे हे लक्षात यायला वेळ नाही लागत. आणि बुद्धीची जी सूक्ष्मता साधकाला वापरायची असते या समजून घेण्याच्या मार्गामध्ये, जाणून घेण्याच्या मार्गामध्ये,
आता ते कठीण म्हटलं तर कठीण आहे, सोपं म्हटलं तर सोपं आहे. कारण काय, ब्रह्मसारखी अज्ञेय वस्तू जी समजावून सांगत असेल तर मग सोपंच आहे असंच म्हणावं लागेल. आणि काहीही केलं तरी समजणार नाही असं म्हटलं मग ते कधीही समजणार नाही. मग ह्याचा अर्थ असा आहे की ज्यांनी जाणलं त्यांनी नाही जाणलं. अशा पद्धतीच्या ज्या मांडणी आहे त्या फसवणूक नाही आहे. फक्त आमचे सगळे भ्रम दूर व्हावे आणि शुद्ध ब्रह्म मी आहे असा अनुभव मला या तत्वज्ञानाने एक माझी तयारी व्हावी, विचारांची तयारी व्हावी. आणि मी त्या तयारीच्या नंतर परोक्ष ज्ञानाची सगळी व्यवस्थित तयारी माझी झाली, समजून घेतलं, तर मग नंतर प्रक्रियांचा वापर सुरू असतो. प्रक्रियांकडे बघणंच असतं नुसतं की आता ही जी मांडणी आली ही कशाच्या मार्फत म्हटलं आहे ना. तर अशा पद्धतीने देशाचा खंड आहे. आपण खंडित आणि अखंडित म्हटलं. ब्रह्माला अखंड म्हणतात. अखंड म्हणजे काय, अतूट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही तूट नाही. अखंड धारा ज्ञानाची असं म्हटलेलं आहे. मग ती जी अखंड धारा ज्ञानाची असते ती कशी प्रतिबोध रूपाने वाहत आहे हे इथे समजून घ्यायचं आहे. आणि ते जे समजून घेणं आहे ते अमृतत्व प्रदान करणारं आहे. आणि ही जे विद्या आहे ही अशी बलवती विद्या आहे. आणि तेच बल आपल्याला या ह्याच्यातून प्राप्त करून घ्यायचं आहे. विद्येचं बल प्राप्त केलं तर ते विद्या जी आहे ती वीर्यवती आहे असं म्हटलं ना. तर अमृत जे आहे, आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम, असा विद्यारूपी जो वीर्य आहे आत्म्याचा, तर त्या अर्थाने त्याला आपल्याला जाणून घेतलं तर जसा तो अमर आहे तसा मलाही अमृतत्व प्राप्त होतं आणि तेच मी होऊन जातो. आता होऊन जातो काय, मी असतोच. फक्त माझ्यावरती जे मृतत्वाचा आरोप आहे, आता अमृत शब्द वापरल्यानंतर मृत शब्दाने बनलेला आहे तो. आता मला जो मरणाचा अनुभव आहे, मरणाचा अनुभव आहे की नाही मला, तर अशा पद्धतीने वास्तविक मरण आणि जिवंत या सगळ्या कल्पनाच असतात. मग असा जो विचार आहे, असा हळूहळू विचार करून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. त्या जाणीवांचा तो साक्षी असून त्या जाणीवा आत्म्याकडेच बोट दाखवतात. अशा रीतीने त्या जाणीवांच्या माध्यमातून ब्रह्म समजून येते. जसे लोखंड तापल्यानंतर त्यात सर्वत्र अग्नी असला तरी तो स्वतः मात्र आपल्या मूळ स्वरूपात दिसून येत नाही. सर्व भूतमात्रांना व्यापून राहणाऱ्या त्याच्या चेतना सत्तेमुळेच नित्य निर्विशेष असे त्याच्या साक्षीत्व निदर्शक शब्द तयार झाले आहेत. इतर सर्व इंद्रियांचा मागोवा घेत गेल्यानंतरही न कळणारे ते ब्रह्म बुद्धीच्या जाणीवांमध्ये सामान्य रूपाने व्यापून असते. आता बुद्धीच्या जाणीवांमध्ये ब्रह्म व्यापून असते असं जे म्हटलं आहे ते फक्त आता बुद्धीला कळलं पाहिजे की ब्रह्मरूप आहे. हे कळण्याची व्यवस्था याच्यामध्ये आहे. आता बुद्धीमध्ये ब्रह्म व्याप्त की बुद्धी ब्रह्मात असते असा विचार केला तर ब्रह्म आहेच. त्याच्यामध्ये ही सृष्टी तयार झाली आहे, त्याच्यामध्ये ही बुद्धी तयार झाली आहे. आणि म्हणून बुद्धी ही त्याच्याशिवाय असणं, तेच ते असणं तेच आहे. पण हे समजून घेण्याकरता या सगळ्या गोष्टींची व्यवस्था असते. आता लोखंड तापल्यानंतर जसा अग्नी दिसत नाही पण असतो असं जसं आपल्याला लक्षात येतं, तर तसंच इथे आपल्याला आत्मस्वरूप दिसून येत नाही पण कसं असतं हे असं हळूहळू समजून घेण्याकरता आहे. आता कोणी म्हणते असं म्हटलेलं आहे है ना. कोणी म्हणते, आता कोण म्हणते याचा विचार मुद्दाम सांगितलेला नाहीये काकांनी. इथे काकांनी खूप चांगल्या पद्धतीने खंडन मंडन या त्या गोष्टींमध्ये आपल्याला अजिबात अडकवलेलं नाहीये. फक्त कोणाचं काय, कुणी काही म्हणतं तर आपल्याला ते लक्षात घेतलं पाहिजे की हे ते नाही आहे की हे ते आहे, बस एवढंच. तर आता पहिलं म्हटलं, पानांनी बहरलेला वृक्ष डोलू लागला म्हणजे तो वायूमुळे हलत आहे. हे जसे समजते त्याप्रमाणे या सर्व जाणीवांच्या मागे ब्रह्म आहे असे कळून येते. बुद्धीला जे कळते ते ब्रह्मामुळेच समजते. समजणे थांबल्यावरही ते ब्रह्म
मात्र असते वायूप्रमाणे. आता एक पानांनी बहरलेला वृक्ष आहे, तो हलू लागला तर आपल्याला लक्षात येतं की वायूमुळे ते हलत आहे. आता समजा की ते हलणं बंद झालं असतं ना, आता झाडझुडपं खूप हलतात आणि अगदी हलत नाही, अशा दोन्ही अवस्था आपण बघतो ना. मग हलतं तेव्हा आपण म्हणतो की वायू आहे, मग जेव्हा ते हलत नाही तेव्हा आपण हे म्हणतो का की वायू नाही आहे? विशेषत्वाने वायू तिथे दिसत नाही, पण वायूचं नसणं असं काही सिद्ध होत नाही. वायू असतोच, वायू असतो, पण हलवण्यासारखं जे आहे. म्हणजे असं की जर चेतन असं दिसत असेल तरच आहे, की ते दिसत नसलं तरी ते चेतन आहे, हे ह्याच्यातून सांगायचं आहे. मग असे कळून येते. तर बुद्धीला जे कळते ते ब्रह्ममुळे कळते, समजणे थांबल्यावरही ते ब्रह्म मात्र असते. आता आपल्या बुद्धीला जर समजत असेल तर समजलं कोणामुळे? त्याच्यामुळे, म्हणजे ज्ञानरूपता जी आहे ते जेव्हा कळतं ते त्याच्यामुळे कळतं. अच्छा, जेव्हा नाही कळत ते कोणामुळे कळतं? तेही त्याच्यामुळे कळतं. हे असं समजून घ्यायचं आहे. आता आपण झोपतो, पुढे सांगितलेलंच आहे की ब्रह्म हे ज्ञान स्वरूप असून बुद्धी तर केवळ जड अशी उपाधी आहे. आता उपाधी शब्द आला, उपाधी आहे. ती बुद्धी मरण, मूर्छा, झोप इत्यादी काळी नाहीशी होते, म्हणून ब्रह्मामुळे ज्ञान होते असे न समजता ब्रह्मच ज्ञान स्वरूप आहे असा निर्णय आहे. आता हे समजून घेऊ. काय असतं, आपण बुद्धीच्या भरोशावरती ज्ञान करून पाहतो, बुद्धीला ज्ञान झालं असं जर म्हटलं तर ती बुद्धी मरणारी असते. ती बुद्धी केव्हा केव्हा मरते असा विचार करा. पहिलं मरण तिचं झोपेत असतं. आता झोपलो जेव्हा आपण, तेव्हा आपल्याला काही कळतं का? बुद्धीचं काही तिथे काम असतं का? कारण बुद्धी तर तिथे अंतःकरण लय पावलेलं आहे. आपण सगळे शिकलेलो आहोत की अंतःकरण तिथे नसतं, म्हणजे मला कोणतीही जाणीव तिथे नसते. मन संकल्प करत नाही, बुद्धी निर्णय करत नाही, चित्त काहीही अवधारण करत नाही. अहम अहम करणारा अहम सुद्धा तिथे शांत असतो. आणि ती जी शांती असते, सुख जे तिथे प्रगट होतं. आता यांच्या सगळ्यांच्यामुळे काही काही विषय जे आतमध्ये येतात त्याच्यानी सुख दुःख होतं. आता तिथे काहीही नसताना तरीही सकाळी उठून तो म्हणतो ना की मला सुखाने झोप लागली. मग आता ती जी सुखाचा जो भास त्याला झाला, सुख होतं, हे तर गॅरंटीड सांगतो कोणी पण. झोपून फार बरं वाटलं. आता हे जे बरं वाटणं आहे हे कशाने वाटलं? मग त्याची काहीच व्याख्या नाही आहे की ते कशाने वाटलं. मग ते कशाने वाटलं? तर ज्या अर्थी हे नसले तेव्हा त्याचं जे मूळ स्वरूप असतं आनंद, तो तिथे प्रगटच असतो. अशा पद्धतीने झोप ही याच्याच करता असते. मग कोणाला काही जास्त त्रास झाला, त्याचा डिप्रेशनमध्ये गेला माणूस, तर त्याला झोपेच्या गोळ्या का देतात? तेच की आत्ता जो हा विचार करून करून बुद्धीला क्षीण झाला आणि बुद्धी विपरीत निर्णय करते है ना. कोणाकोणाला आत्महत्येचा विचार येतो, डिप्रेशनचे हे परिणाम होतात. तो म्हणतो की जगून काय करायचं आहे है ना, कारण ते डिप्रेशन नाहीच होतं, दुःखदायक असतं. मग त्याला झोपेचं इंजेक्शन देऊन झोपवून दिलं तर त्याची जी दुःखाची जाणीव असते ती तिथे शांत झाली. आणि जी आत्मस्वरूपाचं सुख असतं ते झोपेमध्ये त्याला तेवढ्या वेळ असं मिळालं असं म्हणतात. पण आता ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच म्हणतात, ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता है ना. तर जर तो जागा झाला नसता, स्वप्न पडलं नसतं, तर आपण म्हटलं असतं की तो ब्रह्मरूपच आहे. कारण ब्रह्मरूपता तर पहिलेपासूनच आहे है ना. तो जागा झाला हेच ब्रह्मरूपतेमध्ये ती अडसर ठरते. आणि अडसर ठरते याचा अर्थ असा आहे की त्याला माहीत नसतं की सगळंच काही ब्रह्मरूप आहे आणि त्याच्यामुळे तो सुखी दुःखी होतो सृष्टीमुळे, हे जाणून की मी वेगळा आहे वगैरे वगैरे असं. तर आता बुद्धीचं मरण, पहिलं मरण झोपेमध्ये आहे. मेला तर काय झालं? देहाचं मरण झालं. मग तिथे मरण म्हणजे एक दीर्घ झोप. मरण म्हणजे काय आहे? जसं झोप 6, 7, 8, 10, 15 घंट्याची असते, 24 घंट्याची असेल, पण तसंच जन्म, मरण, मरणानंतर पुन्हा जन्म, याच्यामधला जो पिरियड आहे तो एक दीर्घ झोपेचा पिरियड आहे. जन्म म्हणजे जागा झाला, झोपला म्हणजे मेला. आता जसा मेलेला काहीही व्यवहार करत नाही, तसा झोपलेलाही काहीही व्यवहार करत नाही.
मग त्याला पुन्हा जन्म आल्याशिवाय काही हे नाही आहे. मग काय असतं, मेलेल्या माणसाचं सही घेऊ शकत नाही प्रॉपर्टीवरती. आता झोपलेला असेल प्रॉपर्टीवाला माणूस, तर त्याच्या जागण्याची वाट बघू शकतो की उठतील तेव्हा सही करतील है ना. पण जो गेला आता सही करायला नाही उठला, कारण तो दुसऱ्या ह्याच्यात निघून गेला देहामध्ये. ठीक आहे. तर हे असं समजून घ्यायला पाहिजे की ते दीर्घ मरण आहे. आता मूर्छा, आता बेहोशी आपण म्हणतो, बेसूद झाला, तर असा तेवढ्या वेळापुरता तो बुद्धी त्याची झोपते, मरते. काही म्हणा, मरण म्हणा, झोप म्हणा, मूर्छा म्हणा, एकच आहे. अच्छा, ह्याच्या पुढे आणखीन म्हटलं तर एखादी माणूस ध्यानामध्ये समाधी लावली त्यांनी, तर समाधी पुरता तो असतो. विषय पुढे येणार आहे म्हणून तेव्हा बोलू त्याच्याबद्दल. मग असा तो निर्णय आहे. मग आता बुद्धीने ज्ञान होत असेल तेव्हाच ज्ञान आहे, की बुद्धी जेव्हा मरते तेव्हा सुद्धा ज्ञान ज्ञानरूपाने असतं, हे इथे समजावून सांगायचं आहे. म्हणून जे म्हटलंय, म्हणून ब्रह्ममुळे ज्ञान होते असे न समजता ब्रह्मच ज्ञानरूप आहे हे समजून घ्यायचं आहे. पुढे आता इथे कणादमताने नाव लिहून दिलंय काकांनी, कणादमत आहे हे वगैरे. तर आता हे काय म्हणतात ते, आत्म्याला मनाच्या माध्यमातून जाणीवेने समजणारे ज्ञान होत असून ते मन समवाय संयोगाने परब्रह्माच्या ठिकाणी राहते. अशा मतामुळे परब्रह्मावर द्रव्याचे अचेतनाचे गुण आरोपले जाते. आता थोडंसं ह्याच्याबद्दल समजून घेऊ. आता कापड असतं ते कशाने बनतं, दोऱ्यांनी बनतं, आडवे आणि उभे दोरे, याला समवाय म्हणतात. आता दोरे काय असतात, कापूस असतं, कापसाचा एक कण जो असतो त्याला तंतू म्हणतात. म्हणजे तंतूच दोरा बनवून आडवे उभे करून कापड बनत असतं. मग आता ते म्हणतात की ब्रह्मही असंच आहे, आडवे उभे. आता समवाय ह्याला म्हणतात. मग आता ब्रह्माला काही तंतू आहे का, आणि मग त्या तंतूचा दोरा आणि मग आडवे आणि उभे. आता ब्रह्माला जर समजा तंतू म्हटलं तर त्याला काय म्हटलं, याचा अर्थ आपण की ब्रह्म जे आहे त्याचा अणू सगळ्यात छोटा अंश, किंवा अणूचाही आणखीन छोटा काय म्हटलं, परमाणू आहे. मग असा परमाणूनी जे आहे ते बनलेलं आहे आणि आडवं उभं आहे आणि परमाणू परमाणू मिळून असं काही ब्रह्म आहे का, तर ते तसं नाही. कारण काय, अणू जे आहे ते अल्प आहे, परिच्छिन्न आहे, है ना. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ह्यांचं खंडन म्हणजे काय, ते मत कसं कुठे जाऊन थांबतं आहे हे आपल्याला लक्षात येणं, हे त्याचं विचार आहे. आता हे खंडन मंडन शास्त्रार्थ ही सगळी कठीण भाषा झाली, पण सोप्या भाषेत हे आहे की कुठेही न थांबता ब्रह्मपर्यंत जाणं म्हणजे ब्रह्माला नीट समजून घेणं, हा तो प्रकार आहे. शास्त्राची भाषा कठीण असते, पण समजून घेतल्यानंतर ते सोपं होऊन जातं. की असं म्हटल्यामुळे त्याला त्याने अणू बनवून दिलं, मग ब्रह्म अणू बनलं म्हणजे जड झालं, मग जड आहे असं म्हणू. मग हे असं जडत्व अणुत्व हे सगळे ब्रह्मवरती केलेले जे अशा प्रकारचे आरोपच ठरतात ते. आणि आरोप तर असा कोणताही त्याच्यावरती करता येत नाही, कारण तो कसा आहे, आरोपरहित आहे, अपवाद रूप आहे. आता अध्यारोप म्हणजे आरोपित करणे आणि आरोपातून त्याची सोडवण करणे, याला अपवाद म्हणतात. म्हणून अशा पद्धतीने अध्यारोप अपवाद या सगळ्या गोष्टी अगदी याच्याने समजून येतात. आता ब्रह्मविज्ञान व आनंदरूप स्वरूप आहे, प्रज्ञान रूप आहे, अशा परमश्रेष्ठ असणाऱ्या श्रुतींचे उल्लंघन होते. आता श्रुतींनी म्हणूनच वेगवेगळ्या रूपाने ह्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही जर त्याला अणू परमाणू अशा व्यापक अल्प करून वगैरे अशा पद्धतीने जर म्हणत असाल तर श्रुतीचं उल्लंघन झालेलं असतं. आपण पाहिलं की गुरूंचा आदेश आपण त्याच्या अनुभवाविरुद्ध बोलतोय, वेदाच्या विरुद्ध बोलतोय. आता हे सगळं विरोधी बोलणं म्हणजेच हा तो वाला भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही, म्हणजे ते त्याच्यापासून वेगळं राहायचं. म्हणून जे आहे हे शिकून घ्यायचं. तर एकाचा जेव्हा दुसऱ्याशी संयोग होतो तेव्हा त्याचे गुण सारखे असावे लागतात. जसं पाणी द्रवरूप असल्यानेच दुधात मिसळता येते आणि मग दूध वाढून जातं, त्याप्रमाणे चेतन ब्रह्मामध्ये जड असे मन मिसळून कसे राहील ते कणादाच्या बुद्धीनेही कळण्यासारखे नाही.
एखाद्याने जणू लोखंडाचे चणे पाण्यात ठेवून ते पाण्याशी एकरूप होण्याचा हट्ट धरावा, असं त्याला हे केलंय. कसं आहे की पाणी आणि दूध आपल्याला माहिती आहे की कोजागिरीला कितीही दूध मिळतं. आता दूध रोजचं जितकं असतं, कोजागिरीला काय वेगळं दूध देतात का गाई म्हशी? कोणीही देत नाही. पण तरीही कोजागिरीला कितीही दूध उठलं तरी ते असतं. मग ह्याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. आता दुधामध्ये भेसळ करा असं जर म्हटलं तर त्याच्यात कशाची भेसळ होईल? आता समजा वजन वाढवायचं असेल तर काय करू शकतो, कशाने वाढवू शकतो, है ना? आता समजा तांदूळाचं वजन वाढवायचं असेल तर मग त्याच्यात काय पाणी टाकतात का? चालत नाही. मग त्याच्यासारखे पांढरे दगड, कण, रेती जे त्याच्यासारखी दिसेल, म्हणजे ज्याची भेसळ असते ते एकसारखं असावं लागतं, है ना? मग आता दुधामध्ये पाणी टाकलं तर दूध वाढलं असं आपण म्हणतो. तसं आता ब्रह्ममध्ये जड मन हे मिसळलं आणि ब्रह्म वाढलं असं काही आहे का? म्हणजे काय, पुन्हा पूर्णमद पूर्णमिदमचा विचार आहे की ते ब्रह्म जे आहे ते कशानेही कमी होणार नाही, कशानेही वाढणार नाही. मग आता सृष्टीची उत्पत्ती झाली म्हणून ब्रह्म काही वाढून गेलं का? ब्रह्माचं वजन वाढलं का? अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्यामध्ये जेव्हा दिसायला लागले, भासायला लागले, तर ते वजनदार आहे. आपण म्हटलं आता माझं वजन 70-80 किलो जर असेल तर या अनंत कोटी ब्रह्मांडाचं तर काही वजन किलोमध्ये मोजताच येईल, टनांमध्ये म्हणा, आणखीन मीट्रिक टन म्हणा, हे म्हणा. तर असं वजन, ब्रह्माचं वजन वाढलं का त्याच्यानी ब्रह्ममध्ये हे झालं तर, है ना? तर असं काही नसतं. म्हणून हे समजून घेण्याकरता की त्याच्यात काहीही मिसळलं जाऊ शकत नाही. बरं, मग त्याच्यातून काही बाहेर निघतं का आणि त्याचं वजन कमी होतं का? तर त्यालाही करू शकत नाही. त्याचं जे पूर्णत्व आहे त्याला आपण पूर्ण का म्हणतो? पूर्ण नावाची गोष्टच अशी असते. आता या ग्लासामध्ये अर्धा ग्लास पाणी आहे तर हे अपूर्ण आहे. अर्धवटपणा ही अपूर्णता आहे. मग त्याला अर्धा ग्लास अजून भरून टाकलं तर त्याला आपण म्हणू की ग्लास पूर्ण भरलेला आहे. मग असा ब्रह्म नावाचा ग्लास, मग तो काही अर्धा आहे आणि सृष्टी उत्पन्न झाली तर तो पूर्ण झाला असा काही आहे का? है ना? किंवा सृष्टी नाही तेव्हा मग ते काही वेगळं आहे का? मग असं कमी जास्त असणं, आपलं जे अनुभव असतं कमी जास्त असण्याचं, त्याच्यावरनं आपण जेव्हा मोजमाप करायला जातो या आपल्या अनुभवावरनं, जगताच्या अनुभवावरनं, तेव्हा आपली फसवणूक होत असते. म्हणून त्याचं स्वरूप जे आहे, शुद्ध स्वरूप, हे जाणायचं आणि त्याचं पूर्णत्व समजून घ्यायचं. आता मी जर ब्रह्मच असेन तर मी पण पूर्ण आहे. मग आता मी अपूर्ण आहे असं केव्हा वाटतं? मी जीव आहे म्हणून मला असं वाटतं. मग आता हे देह आहे म्हणून मी अपूर्ण आहे, कारण या देहाला मरण आहे. हे देह जेव्हा नव्हतं, आता मी जन्माला यायच्या पूर्वी काय होतं? मग मी जन्माला आलो म्हणजे काही भर पडली का? आणि मी मेलो तर ब्रह्ममध्ये काही घट झाली का? आत्मामध्ये काही घट झाली का? वाढलं का? अशा पद्धतीने समजून घेतलं तर हा विचार पूर्ण झाला. आता असं जर कोणी विचार करत असेल तर त्यांनी पाण्यामध्ये लोखंडाचे चणे टाकले आहे आणि तो वाट पाहतो आहे की ते मिक्स होतील, हे अशा मूर्खतेचा विचार सांगायचा होता, म्हणून असं उदाहरण द्यावं लागलं. मग कोणी म्हणतात प्रतिबोध विधीत या श्रुतीने आत्मा हा स्वसंवेद्य आहे असे सांगितले असून ती संवेदना ज्याच्या मार्फत होते ती बुद्धी आदी इंद्रिये उपाधी रूप आहे, परंतु आत्मा आत्म्यातच शोधून पहा असे श्रुती जेव्हा सांगते तेव्हा ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी मुळीच अभिप्रेत नाही. आत्मा आपले आपणच ज्ञान करून घेतो किंवा तो कशाने तरी जाणला जातो, असा प्रकार ज्ञान स्वरूपच असणाऱ्या आत्म्याच्या बाबतीत कधीच संभवत नाही. आता हा जो आहे आपण आत्तापर्यंत जे काही अध्ययन केलं, अभ्यास केलं, त्याच्याशी मॅच खाणारा आहे. ह्याच्यात जे सांगितलेलं आहे तो सगळा आपण पहिले विषय बोलून झालेला आहे, ऐकून झालेला आहे, म्हणून ह्याच्याबद्दल काही बोलायची पुन्हा गरज नाही आहे. मग बौद्ध मताने, है ना, आता बौद्ध मतात सर्व काही क्षणभंगूर असल्याने स्वयंवेद्य आत्मज्ञानही क्षणिकच आहे, परंतु जाणणारा जे जाणतो ते आत्मचैतन्यामुळे जाणत असून तो आत्मा मात्र जाणणे संपले तरी अविनाशी असून क्षणिक नाही.
तो नित्य, सर्वव्यापी, सर्व काही असून तो अजर, अमर, अमृत असल्याने तेथे क्षणिकत्वाचे मत कसे टिकेल? आता काही जण असं म्हणतात की जे जे काही आपण जाणतो ते क्षणिक असतं, म्हणजे काही काळ तो क्षण म्हणजे एक जाणण्याचा क्षण असतो, तो निर्माण होतो, मग तो काही काळ टिकतो आणि नंतर ती जाणीव जाते. आता त्यांचं म्हणणं आहे की आत्मा जाणीव रूप आहे, मग ती जाणीव निर्माण होते, काही काळ टिकते आणि चालली जाते. आता ही गोष्ट ते जेव्हा म्हणतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांनी काय करून दिलं, या गोष्टींना क्षणावरती नापून ठेवलं आहे. मग आता जेव्हा तो क्षण की जेव्हा नाही आहे, आता तो क्षण म्हटलं की जेव्हा नाही आहे, तर क्षण काय आहे? मग तो काल आहेच ना. म्हणजे तुम्ही कालाची सत्ता मानताय आणि जाणीवेची सत्ता जी आहे ती निर्माण झाली, टिकली आणि गेली असं म्हणताय. म्हणजे आज कालाची सत्ता मानली आहे. आता काल ज्याच्या सत्तेवरती आहे तो कुठे राहिला? आणि कालाच्या सत्तेवरती आत्ता आहे, काल होता, उद्या आहे, अशा पद्धतीने बोलणं जे असतं ते हे आता काल परिच्छेद यांना समजलेला नाही, म्हणून इथे ते असं म्हणतात. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की काल ब्रह्म आपण म्हणतो ना, त्वम कालत्रयातीता, तुम्ही कालाच्या अतीत आहात. कालाच्या अतीत आहात म्हणजे काय की भूतकाल नाही, भविष्यकाल नाही, वर्तमान कालही नाही. आता आपला जो अनुभव असतो तो या तीन कालातला असतो. म्हणजे काल म्हणजे भूतकाल, आज म्हणजे वर्तमान काल, उद्या म्हणजे भविष्यकाल. आता वास्तविक पाहिलं तर जो काल होता तो आज आहे आणि तोच उद्या, त्याचं नाव उद्या होऊन जाईल. वास्तविक असतं काय? सगळं आजच असतं. आता आज जे आहे ते कालच्या अपेक्षेने आपण आज शब्द वापरतो. म्हणजे आज काय आहे? सोमवार आहे, आज आहे तो. तर तो रविवार होता म्हणून आजच्या दिवसाला सोमवार नाव दिलं, रविवारपासून वेगळं करण्याकरता. मग रविवाराला सोमवाराच्या अपेक्षेने आपण काल म्हटलं. आता जो भूतकाल होता तोच वर्तमान काल झाला. आज जो आहे तो उद्या होऊन जाईल. तर आजचं उद्या होणं हे भविष्यकाल आहे. मग खरोखर हे भूत, भविष्य, वर्तमान आहे का? की सगळं एकच आहे? काल रूपाने सगळं एकच आहे. पण मग आता कालाने म्हटलं आपण असं तर ते मात्र जड आहे. म्हणजे या गोष्टींना सांगावं लागतं, म्हणून ते भूत, भविष्य, वर्तमान काल आहे. वास्तविक आज हे उद्या आणि कालच्या अपेक्षेने आज आहे. तर अशा जिथे जिथे सापेक्षता असते तिथे तिथे समजलेलं नाही. कारण ब्रह्म जे आहे, आत्मा जो आहे तो निरपेक्ष आहे. कशाच्याही अपेक्षेने तो नाही, कशाच्याही संबंधाने तो नाही, हे इथे सांगायचं आहे. पण आता ते जे नित्यत्व, सर्वव्यापित्व, सर्व काही असून अजर, अमर, अमृत असल्याने तर क्षणिकत्वाचे मत कसे टिकेल हे जे म्हटलेलं आहे ते या अर्थाने म्हटलं. आता कोणी म्हणतात, कोणी प्रतिबोध शब्दाने निद्रेतून जाग आल्यानंतर मी सुखाने झोपलो होतो असा बोध होतो, तसा बोध सांगितला आहे असे म्हणतात. परंतु प्राज्ञ निद्राभिमानी जीव जेव्हा अज्ञानात लीन होऊन जीवकृत ईश्वरकृत मायेच्या सुखदुःखांच्या प्रहारापासून मोकळा झाल्यामुळे नकारात्मक सुखाभासाचा अनुभव घेतो, तेव्हा तीही सुखवृत्ती तात्पुरती आत्माकार झाल्यानेच मिळते. या सूक्ष्म अशा अज्ञान निदर्शक वृत्तीलाच त्या चैतन्याचा साक्षात्कार होऊन त्या सुखाचा जीवाला अनुभव येतो. जसा फार लांबचा एखादा जलाशय दिसत नसला तरी एखादा किरण त्यावर चमकला म्हणजे जलाचे तेवढेच फक्त ज्ञान होते. ज्या वेळे ती वृत्ती पुन्हा आपले लक्ष बदलते तेव्हा मनावर सुखाचा अनुभवात्मक संस्कार ती करते. तोच संस्कार जागृत अवस्थेमध्ये सुखाचे स्मरण करून देतो, असा हा एक म्हटलेला आहे. आता इथे प्रतिबोध शब्दाचा एक अर्थ जाग होणं असंही असतं. म्हणजे काय, संस्कृतमध्ये प्रतिबोधितः असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ जाग करणं असं आहे. आता जाग करण्याचा अर्थ असा आहे की जो झोपलेला असतो तो जेव्हा जागा होतो तर त्याला प्रतिबोध झाला, म्हणजे तो जागा झाला असं म्हणतो. आता प्रतिबोध मिदितम मदम असा श्लोक असल्यामुळे प्रतिबोध शब्दाचा जो अर्थ जागे असणं आहे त्याच्या सापेक्षतेने म्हणजे त्याच्यामुळे इथे हे मत मांडलेलं आहे. आता
जो झोपला होता, प्राज्ञ म्हणतात, जेव्हा झोपतो जीव तेव्हा त्याला प्राज्ञ अशी संज्ञा असते, त्याचं नाव तसं असतं. जागृतीमध्ये त्याचं नाव विश्व असतं, स्वप्नामध्ये त्याचं नाव तेजस असतं. एकच जीव. आता त्याचं व्यावहारिक नाव, माझं नाव प्रदीप आहे, पण वास्तविक जेव्हा झोपतो तेव्हा प्रदीप झोपत नाही, त्याला प्रदीपला प्राज्ञ नाव दिलं असं. मग जो जागा असतो तो जो प्रदीप असतो त्याचं तिकडचं नाव म्हणजे इकडचं समजून घेण्याकरता, हे सगळं तत्वज्ञान आहे, समजून घेण्याकरता त्याचं नाव विश्व ठेवून दिलं. जागृतीमध्ये विश्व आहे, स्वप्नामध्ये झोपलेला आहे. आता एकच प्रदीप झोपलेला असतो तेव्हा त्याला प्राज्ञ, स्वप्न बघत असतो तेव्हा त्याला तेजस, आणि जागा असतो तेव्हा त्याला विश्व, असे 3 नाव म्हटले तर प्रदीप एकाचे 3 होतात का, असा प्रश्न आहे. आता एकच आत्मा आहे, तो जीव रूपाने जेव्हा प्रगट झाला तेव्हा काय झालं, जीव झोपला, आत्मा काही झोपत नाही है ना. असा अर्थ लावून घेतला तर झोपेमध्ये निद्रेचा अभिमान म्हणजे मी झोपलेलो आहे असा ज्याला अभिमान होतो त्याला प्राज्ञ असं म्हटलेलं आहे. मग जागेला तर आता हा जो जागलेला आहे तोच झोपलेला आहे, जो झोपलेला आहे तोच उठला आहे, हा स्वप्न बघणारा आहे, म्हणजे ते 3 नाही, एकच आहे. असं जसं आपल्याला लक्षात येतं तसं एकच ब्रह्म सगळीकडे तेच असतं, आणि त्याला मग आपण वेगळ्या वेगळ्या नावांनी जाणल्यामुळे आपली फसवणूक होते. म्हणजे असतो तो एक आणि आपण त्याला एक नाव, दुसरं नाव, तिसरं नाव है ना असं. मग आता हा माईक ब्रह्म आहे आणि हा इथे बसलेला जो आहे हाही ब्रह्म आहे. आता हे ब्रह्मचे 2 नाव होऊन गेले, एक माईक नाव होऊन गेलं, म्हणजे वस्तू जी आहे ती पण ब्रह्म आहे, कणकण ब्रह्म आहे. असं जर म्हटलं तर चेतनही ब्रह्म आहे, अचेतन सुद्धा ब्रह्म आहे, सगळ्यांमध्येच ब्रह्म आहे असं जेव्हा म्हणतो की नाही आपण. मग आता काय आहे की जे खुर्ची आहे ती पण ब्रह्म आहे, पण तिला नाही माहिती, कारण तिला माझ्यासारखी समज होण्याकरता मन बुद्धी नाही आहे, अंतःकरण नाही आहे, म्हणून ती जाणण्याचं त्याच्याकडे काही साधन नाही आहे. माझ्याकडे मन बुद्धी असल्यामुळे मला कळतं, आणि हे जे कळणं आहे हे माझं चेतन आहे, आणि ते जड ठरतं. जड म्हणजे त्याला काहीच कळत नाही, स्वतःचंही कळत नाही आणि दुसऱ्याचंही कळत नाही. आता या खुर्चीवर बसलेला जो आहे चेतन, तर हे खुर्चीला कळत नाही, तुम्ही बसा की तुम्ही बसा, ती हे नाही म्हणत की ह्यांना बसू देऊ नका आणि ह्यांनी बसावं असं. तर अशा प्रकारचा जो भेद आहे तो आपल्या दृष्टीमध्ये याच्यामुळे आहे की आपल्याला हे ब्रह्माच्या ठिकाणी खुर्ची दिसली, ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी दिसली, ब्रह्माच्या ठिकाणी आकाश दिसला, अशी अनेकता जी आहे ती वास्तविक नसते, पण अशी लक्षात येते. तर असा जो जागा झाला तो सुद्धा तोच आहे असं जे म्हणणं आहे, तर हे आहे. आता हा या सूक्ष्म अशा अज्ञान निदर्शक वृत्तीलाच त्या चैतन्याचा साक्षात्कार होऊन सुखाचा, म्हणजे काय की जो झोपलेला आहे त्याला काय होतं, सुख मिळतं. आता ते जे सुख मिळतं ते कशा प्रकारचं सुख मिळतं असं समजावण्याकरता म्हटलं आहे की जसं एखादी जलाशय खूप दूर असेल आणि एखादी वीज चमकली तर जसं त्याच्याने असं कळतं की तो जलाशय आहे. अंधारामध्ये आपण पाहतो ना, जेव्हा वीज चमकते, आपण जंगलात आहोत, मग कुठेतरी जर पाणी असेल है ना, तर जलाशय असेल समजा दूर, तर त्याच्यामध्ये वीज जर दिसली आपल्याला, अशी हलकीशी वीज चमकली पण त्या जलाशयामध्ये ती चमकली अशी दूर, तर त्याच्याने असा आपल्याला अंदाज येतो की तो जलाशय आहे. तसा झोपलेला जो माणूस असतो त्याला जो सुखाचा अनुभव येतो तो आनंदरूप आत्म्याची झलक असते, आणि त्याच्यामुळे असा अंदाज करता येतो की तो जो आहे आहे असं. असा प्रकाशरूप सुख अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आता वर्णनामध्ये काय असतं, शब्द थोडेसे कठीण असतात, त्याच्यामुळे आपल्याला समजता नाही आहे, म्हणून हे असं समजून घ्यायचं. मग आता म्हटलं आहे की काहींच्या मताने जो मी ब्रह्म आहे असे चिंतन करतो त्यावेळी त्याचे चित्त जागृत असल्याने त्या चिंतनकाळी समप्रज्ञात समाधीत असतो, परंतु त्यानंतर पुढे जेव्हा चित्त नाहीसे होऊन त्रिपुटीचा लय होतो तेव्हा त्या निर्विकल्प समाधीच्या अवस्थेतच प्रतिबोध होतो. आता
समाधीच्या बाबतीमध्ये म्हणतात. आता समाधीचा अर्थ काय आहे की जिथे अत्यंत सुख आहे. समाधी कशाकरता लावतात? जगाची कटकट दूर करण्याकरता, है ना. आता जगाची कटकट कशाला होते आपल्याला? कारण काय की मन, बुद्धी, चित्त हे सगळे जागे असतात. हे जागे असले की मग सगळ्या गोष्टी असतात. मग एक आला, एकाने फोन केला तर चांगलं वाटतं, दुसऱ्याने फोन केला तर असं वाटलं अरे याचा फोन का आला. म्हणजे काय झालं? फोन नावाचीच गोष्ट आहे, पण एकाची चांगली वाटते, एकाची नाही वाटत. तर हे असं प्रत्येक गोष्टींमध्ये सुख आणि दुःख हे असंच अनुभव आहे आमचा, है ना. हे खाल्लं की चांगलं वाटतं, ते खाल्लं की बरं वाटतं, ते खाल्लं की नाही बरं वाटत. म्हणजे आता खाणं एकच आहे. अच्छा, तेही असं एकाला एक गोष्टी चांगली वाटते, दुसऱ्याला ती गोष्ट वाईट वाटते. मग ती गोष्ट चांगली असते, वाईट असते, की माझ्या आवडीप्रमाणे मला ती वस्तू चांगली वाटते. आता मी चहा पितो म्हणून मला चहा प्रिय होतो. जो माणूस चहा नाही पितो म्हणतो अरे हे चहा पितात, चहा खराब आहे. आता चहा चांगलाही नसतो आणि खराबही नसतो. असं जे आपण सापेक्षतेने सगळ्या गोष्टींकडे बघितल्यामुळे आपल्याला सुख आणि दुःख होतं. आणि तेच काय होतं की जेव्हा आपण झोपतो तेव्हा काहीही कळत नसल्यामुळे असे सुखदुःख होणं बंद झालं की तिथे सुखाचा जो भास होतो तो वास्तविक आनंदरूप आत्म्याचा असतो. कारण तिथे सुख द्यायला दुसरं कोण आहे? तिथे काही आपण खाल्लेलं नाही, पिल्लेलं नाही, की ऐकलेलं नाही, की चाखलेलं नाही, की स्पर्श केलेला नाही, की काही कोणाचा वास घेतलेला नाही, आणि तरी तो म्हणतो की मी चांगला झोपलो होतो. मग तुला मजा आला तर कसा मजा आला बाबा? काहीच तर नव्हतं तिथे, खायलाही नव्हतं, प्यायलाही नव्हतं, काहीच नव्हतं. सुखाचे भोग कुठे होते? मग बिना भोगाच्या सुखाच्या तू सुखी आहे म्हणजे तू तेवढ्या वेळ शांत सुखी होता असं कशाच्या आधारावरती म्हणतोय? मग त्याने असं सिद्ध होतं की सुखरूप आत्मा आहे. असे हे हळूहळू समजून घेण्याच्या गोष्टी आहे. मग आता जे समाधी लावतात ते समाधीमध्ये काय असतं? निर्विकल्प. आता मन हे विकल्प करतं, संकल्प आणि विकल्प करतं. आता मन जेव्हा झोपतं सुषुप्तीमध्ये तेव्हा काय असते मनाची अवस्था? निर्विकल्प. म्हणजे झोपेमध्ये त्याला निर्विकल्प असल्यामुळे सुख होतं. आता एखाद्याला जर झोपेचं सुख जागृतीमध्ये हवं असेल तर त्यांनी झोपेसारखं करावं, मनाला थांबवून द्यावं संकल्प विकल्प करायला. म्हणजे काय करावं? समाधी लावावी. आता समाधीत बसल्यामुळे सगळ्या गोष्टी बाजूला केल्या. माझं नाव त्याचा काही संबंध नाही, कारण तिथे नावाचं कामच नाही आहे, दुसरा कोणी तुम्हाला बोलणारा नाही. त्याच्याच करता तर पळून समाधी लावावी लागते, दूर जाऊन गुफेमध्ये जाऊन, कोणीही छळलं नाही पाहिजे, है ना. पण काय होऊन जातं? समाधी व्युत्थान पावली म्हणजे बाहेर आला तो तर पुन्हा कटकटी आहेच. मग भूकही लागणार, त्याचा त्रास होणार, पुन्हा काहीतरी इच्छा होणार, मग त्याच्याकरता शोध करणं. म्हणजे तात्पुरतं जे सुख आहे ते काही अपेक्षित नाही. त्या सुखामध्ये जे नेहमी करता सुखरूपता आहे त्याच्याकरता जे करणं आहे ते करायला पाहिजे, है ना. तर अशा प्रकारे संप्रज्ञाचा अर्थ जाणीवे सहित समाधी असं. तर असे हे संप्रज्ञात समाधी आणि निर्विकल्प समाधी म्हणजे असंप्रज्ञात, म्हणजे तिथे कोणतीही विशेषत्वाने जाणीव नाही, असा जो अर्थ आहे ते आहे. आता काहींची मते शेवटला, भेद ज्ञानात्मक अविद्या नष्ट झाल्यावर जे ब्रह्म एकदाच जाणले गेले की त्याला प्रतिबोध असे म्हणतात. भेद ज्ञानात्मक अविद्या, आपली जी अविद्या आहे त्याच्यामुळे आपल्याला भेदाचं ज्ञान होतं. भेदाचं ज्ञान म्हणजे काय? मी वेगळा आहे, तुम्ही वेगळा आहे, हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे, असं वेगळं वेगळं होणं, त्याचं ज्ञान होणं म्हणजे भेदाचं ज्ञान. आणि ब्रह्म जे आहे ते एकच आहे म्हणजे तिथे अभेद आहे. तर भेद ज्ञानात्मक अविद्या जर गेली आणि ब्रह्म एकदाच जाणले गेले की त्याला प्रतिबोध असं म्हणतात. आता इथे गुरूंचा जो उपदेश असतो त्याला सुद्धा प्रतिबोध म्हणतात. आता प्रतिबोध जे असतं गुरूंनी तर एकदाच सांगून दिलेलं असतं, प्रतिबोध उपदेश केलेला असतो की तू ब्रह्म आहे. आता वास्तविक त्याच दिवशी माझं काम झालेलं आहे, ज्या दिवशी गुरूंनी मला सांगितलं की तू ब्रह्म आहे, जीव नाही आहे. मग त्या दिवशी हा जो उपदेश आहे ह्याला सुद्धा प्रतिबोध म्हणतात. प्रतिबोधचे 3 अर्थ असतात.
एक अर्थ जागा होणं त्याच्या बाबतीत विचार केला, एक अर्थ गुरूंचा उपदेश असा विचार केला. पण या श्लोकांमध्ये शंकराचार्यांनी म्हटलंय की मुख्य अर्थ जे आहे ते प्रत्येक होणाऱ्या बोधामागे जो बुद्ध आहे, म्हणजे ज्याला बुद्धीची बुद्धी म्हणतात, अशा पद्धतीने साक्षीत्वाचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये ते बोधरूप आहे, त्याच्यानी आत्मा कळतो. आणि मग सर्व साक्षीत्व म्हणजे एक अंतःकरणाचं साक्षीत्व झालं, मग अंतःकरण अनेक आहे, मग साक्षी अनेक आहे का असं जर म्हटलं तर तिथे फजिती होते, है ना. एक अंतःकरणाचं साक्ष काढणारा तर हा जीवाचा साक्षी असा आहे, पण मग तो साक्षी ब्रह्म कसा? मग जो सगळ्यांचे अंतःकरण जाणतो, साक्षीत्व करतो, अशा अर्थाने तो सर्व साक्षी असा जो आहे तो ब्रह्म आहे. नाही तर काय होईल की एकालाच जाणलं मी माझ्या अंतःकरणाचं साक्ष केलं, म्हणजे काय केलं की मी त्याला बघितलं की माझं मन आत्ता काय करतंय, म्हणजे मनाची साक्ष केली, माझी बुद्धी काय करते असं. म्हणजे हे या सगळ्यांना बाजूला वेगळेपणाने बघणं याला साक्षीत्व म्हणतात. आणि मी यांच्याहून वेगळा आहे, है ना. आणि हे सगळे जे आहे ते बाधित भासमान आहे, म्हणजे यांचा जो भास आहे त्याला बाद करता येतो, है ना. पण काय होतं की जे अबाधित भासमान आहे, म्हणजे आता साक्षीत्व जे आहे, अज्ञात सूक्ष्म अंतःकरण वृत्ती असा शब्द काकांनी या साक्षीत्वाच्या दृष्टीने वापरलेला आहे. मग असा जो आहे तो सुद्धा बाधित आहे की अबाधित आहे? भासता आहे, ठीक आहे. तर बाधित भासमान जे आहे त्यांचा बाध केला. आता अबाधित भासमान असा जो शेवटला आहे तो कोणाचाही दृश्य होत नाही, त्याला पुन्हा कोणी दुसरा प्रकाशित करीत नाही, म्हणून तो अंतिम असतो. आता तोच सगळ्यांचं प्रकाशन करतो, त्याच्यामुळेच सगळं कळतं. असं असल्यामुळे तो ब्रह्मच असला पाहिजे, कारण ब्रह्मच एकमेव अद्वितीय आहे. असं समजून घेतलं तर जो साक्षी आहे तोच ब्रह्म आहे, इथपर्यंतचा प्रवास तिथल्या तिथे होऊन जातो. आणि असं नाही समजून घेतलं तर असं वाटेल की माझ्या अंतःकरणाचा मी साक्षी आहे, पण एका अंतःकरणाचंच साक्षीत्व झालं. मग आता तुमच्या अंतःकरणाचं साक्षीत्व, यांच्या अंतःकरणाचं साक्षीत्व, मग ही तर अनेकता झाली. मग अनेकतेमध्ये तर ब्रह्म जाणलेलं नाही, मग तू थोडंच जाणलेलं आहे. मग त्याला म्हणतात की तू फक्त मीला जाणलं म्हणजे अध्यात्म जाणलं, मग देवाला जाणलं असेल तर अधिदैव जाणलं म्हणजे थोडं जाणलं. हे सगळा विषय आपला पहिले झालेला आहे. आता इथे त्या सगळ्या घड्या ज्या आहेत प्रतिबोधविदितमच्या अर्थाने सांगितल्या आहे. अशी अनेक जी मते आत्तापर्यंत सांगितली त्यामध्ये बोधात्मक ज्ञान हे कशावर तरी अवलंबून असल्याने आत्मज्ञानाच्या निरपेक्षतेला ती बाध आणणारी आहे. आत्तापर्यंत जे काही सांगितलं त्याच्यामध्ये जे लक्षात येतं की आत्मज्ञानाच्या सापेक्षतेने सांगितलेलं आहे. निरपेक्षतेने सांगितलं असेल तर मग ते मत मान्य आहे. म्हणून प्रतिबोध आत्मस्वरूप असून तो साक्षी रूपाने बुद्धीला ज्ञानरूप करून सोडतो. असे ब्रह्मज्ञान ज्याला होते तो अमृतात न्हाऊन निघून आत्मज्ञानाच्या बळानेच अविद्या नष्ट होते. आत्मज्ञानाने जे अमरत्व मिळते ते ज्ञानाने निर्माण केलेले असते असे नाही, तर अनात्म वस्तूच नाहीशा झालेल्या असल्याने मरते असे काहीच उरत नाही. म्हणूनच सर्वच आत्मरूपाने अमर असल्याने अमरत्व मिळाले असे वाटते. मग आता हे जे आहे की अमृतात न्हाऊन निघतो, ह्याचा अर्थ काय आहे की विद्या जी आहे ती अमृतत्व प्रदान करणारी आहे. विद्येचं जे सामर्थ्य आहे ते अमृत आहे, ते वीर्य आहे. वीर्य म्हणजे काय? बल, शक्ती. आता बल जे आहे विद्येचं हे बल आहे की ती आपल्याला अमृतत्व प्रदान करते, आणि म्हणून या विद्येचा आपण अभ्यास केला की आपण बलवान होतो. आता बल जे आहे कशा कशाने मिळतं? व्यावहारिक सत्तेमध्ये म्हटलं तर धनाने मी बली झालो म्हणजे धनी झालो. मग एखादी मंत्राची सिद्धी झाली त्याच्यामुळे जे मागाल ते मिळून जातं, म्हणजे मंत्र बलानी, सिद्धीच्या बलानी काही पण मिळू शकतं, पण लौकिकातलं, है ना. तप केला समजा, एखादी गोष्ट तपानी सिद्ध झाली, अशा प्रकारे शक्ती वाढते ना. तर ही लौकिकातली शक्ती आहे, जगातली शक्ती आहे. अशा प्रकारचं बल ही विद्या देत नसते. ती जी विद्या आहे ती व्यावहारिक विद्या आहे.
तुम्ही खूप शिका, खूप मोठ्या पदावर जा, खूप संपत्ती मिळेले, खूप मान मिळेले, सगळं मिळेले, यश मिळेले, प्रतिष्ठा मिळेले, कीर्ती मिळेले, सगळं काही मिळेले, पण ते या जगातलं आहे आणि ते फक्त मरणापर्यंतच टिकतं. मेला की आता तो IAS असला तरी मेला आणि अडाणी असला तरी मेला, म्हणजे मेल्याबरोबर सगळं संपतं. पण हे जे वीर्य आहे हे एकदाच तुम्हाला असं अमर करून टाकतं की त्याच्यानंतर जन्मच नाही तर मरण नाही. यालाच तर अमृतत्व म्हणतात. अमर म्हणजे काय? जो मरणारा नाही. आता जो मरणारा असतो तो जन्मणारा असतो, जन्म जो घेतो तो मरतो. आता जन्मच नसेल मला तर माझं मरणही नाही, म्हणजे मी अमर झालो की नाही. अशा प्रकारचं अमृतत्व ही विद्या प्रदान करते, हे बल प्रदान करते. आणि म्हणून मुंडक उपनिषदामध्ये जे म्हटलं आहे की नायम आत्मा बलहीनेन लभ्यो, असा जो शब्द वापरला आहे, बलहीनाला ह्याचं ज्ञान होत नाही. आता बलहीन म्हणजे काय? ही जी विद्या आहे, विद्या संपन्न नसेल तर बलवान होणार नाही. म्हणजे म्हणून परोक्ष ज्ञानाचं, या आत्मविद्येचं बल कमवून आणि त्याच्यानंतर त्याच्या आधाराने अमृतत्व प्राप्त करेपर्यंत त्याचा अभ्यास, बलवान होणे आणि ते बल टिकून राहणे. आता एखादी द्रव्य घेतला तर तात्पुरतं बल मिळालं आणि टेम्पररी पुन्हा फुस्स झालं, असा हा आत्मविद्येचा बल नाही. एकदाच त्यांनी जाणून घेतलं, प्रतिबोध झाला, गुरुचा उपदेश झाला आणि कळलं त्याला की मी ब्रह्म आहे, तर त्याच्यानंतर त्याला मरणाचा काही प्रश्नच नाही, जन्माचा प्रश्न नाही. मग जन्म मरणाचे चुकले फेरे आपण आरत्यांमध्ये म्हणतो, ते अशा प्रकारचं अमृतत्व आहे आणि ते या विद्येने मिळतं. विद्येने वीर्य प्राप्त होते असे जे म्हटले आहे ते आहे. आता मायेच्या गडद अंधकाराने ज्ञान सूर्याचा कधीही पराभव होत नाही. आता सूर्याचा, ज्ञान सूर्याचा मायेच्या गडद अंधकाराने कधीही पराभव होत नाही असं म्हटलं आहे. आता ही जी विद्या आहे अशा प्रकाराने जेव्हा ज्ञानाने संपन्न होतो तर माणूस ज्ञान सूर्य झाला. आता सूर्याचा जसा अंधाराशी कधीही संबंध येत नाही, है ना. मग सूर्य उगवतो आणि मावळतो आपल्याला जे वाटतं ते पृथ्वीमुळे वाटतं. पृथ्वी फिरते, जो भाग समोर येतो तिथे दिवस होतो, जो भाग मागे राहतो, आता अमेरिकेमध्ये रात्र आहे असं म्हणू, पहाट असेल, है ना. तर असा काळाचा जो फरक पडला तो कशामुळे पडला? पृथ्वीच्या फिरण्यामुळे पडला, सूर्यामुळे नाही पडला. सूर्याने काही केलेलं नाही त्याच्यात, सूर्य तर आपल्या जागेवरती आहे. मग अशा ज्या पद्धतीने विचार करता येतो आपल्याला की ज्ञान एकदा झालं की त्याच्याने मग ही सापेक्षता सगळी निघून जाते. फिरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मग फिरणं सगळं बंद झालं. मग फिरणं बंद झालं तर सूर्याचं प्रकाशन आहेच. आता सूर्यासमोर समजा पृथ्वी, चंद्र, हे ते जितकेही तारे, नक्षत्र, ग्रह असतील ते सगळे हटवून दिले, तर आता सूर्यच आहे फक्त. मग असा हा सूर्य आहे तर कुठे अंधकार आहे हे सांगा? नाहीच आहे, है ना. तर अशा पद्धतीचं हे ज्ञान आहे. सूर्य जरी म्हणतात ना ते बचके बिंब, जरी बिचके एवढे बचके एवढे तरी त्रैलोक्या प्रकाशा तोकडे असं म्हणतात. मग असं जो त्रैलोक्याला अंधकाराचा अनुभव आहे तो सूर्य मावळतो म्हटल्याने आहे आणि सूर्याचं मावळणं पृथ्वी सापेक्षतेने आहे. म्हणून ही निरपेक्षता शिकायची आहे. आत्मज्ञान दुर्बलांसाठी नाही असे मुंडक उपनिषदात सांगितले, पण बघितलं. विद्याबलाने आत्माही जिंकता येतो हेच सांगितलं. असे हे बळ मिळाले असता अनात्म वस्तूंवरील आसक्ती नष्ट होते. त्या बळाच्या ऐवजी धन, मंत्र, तप इत्यादी काहीही असले तरी अनात्म वस्तूंवरील आत्मीयता जात नाही. आता हेच आपण आत्ता बोललो की धन वगैरे हे सगळं जे बल कमवलं ते येणारं आणि जाणारं होतं. जेव्हा धन कमवलं त्याच्यापूर्वी काय होता? हा निर्धन होता. मग धन कमवल्यावरती धनी झाला आणि पुन्हा मेल्यानंतर पुन्हा झालं. काय कमवलं होतं ते इथेच राहिलं. म्हणजे अनात्म वस्तू ज्या आहे त्यांच्यामध्ये आसक्ती जी आहे, ही विद्या कमवल्यानंतर या जगाच्या विषयी आसक्ती राहत नाही. म्हणजे मग जग सोडून जाण्याचा भीती वाटत नाही. मग असा जो ज्ञानी असतो त्याला मरणाची भीती नसते, तो निर्भय होऊन जातो. आणि हीच निर्भयता या आत्मज्ञानाच्या मार्फत आपल्याला आत्मज्ञान करून घेणं म्हणजे काय? आपलं स्वतःचं ज्ञान करून घेणं की मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे. त्याच्यामुळे कोणताही दुःख नाही, कोणताही मरण नाही. ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला
जे नको वाटतात ते नको पण सगळं चाललं जातं. मग हवे पण राहतं का? हवे पण चाललं जातं. मग हवे पण नको पण, हवे नको पण दोन्ही गेल्यानंतर काय असतं? निर्वासित झालो, म्हणजे वासनारहित झालो. तर मला काही वासनाच नको आहे, म्हणजे मला काहीच नको आहे, तर कोण मला काय देऊ शकेल? मग जन्म कशाला घेणे? मी जन्म घेतल्यामुळे मला सगळ्या गोष्टी हव्या आहेत, मग जन्मही घेणार नाही. असं निर्वासन होऊन राहणं हे आत्मविद्येचं बल आहे, आणि असंच बलवान सगळ्यांनी व्हावं असं म्हटलेलं आहे. आता पुढचा श्लोक आहे, इह चेद वेदिदत् सत्यमस्ती न चेदिहात वेदिन्महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्मा लोकात अमृता भवन्ति. याच जन्मात ब्रह्मज्ञान करून घेतले असता खरे कल्याण आहे, आणि या जन्मात जर ते करून घेतले नाही तर मोठीच हानी आहे. बुद्धिमान लोक प्राणी मात्रांमध्ये ब्रह्म जाणून हा लोक सोडूनही नंतर अमर होतात असं जे म्हटलेलं आहे. आता आपल्याला नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे, मनुष्य जन्मातच मोक्ष मिळतो, असं अनेक संतांनी अनेक प्रकारे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. त्याचा अर्थ काय की आम्हाला पुन्हा पुन्हा दुःख मिश्रित जन्म नको. तुकाराम महाराज वेगळं म्हणतात की गर्भवासी झालो पुन्हा तरी चालेल. कशा करता? तू देव मी भक्त ऐसे करी, ह्याच्या करता. पण आम्हाला अशी म्हणण्याची हिंमत आहे का की दुसरा जन्म दे? मग पुन्हा जन्म झाल्यानंतर शिक्षण घ्यावं लागेल, पुन्हा नोकरी करावी लागेल, पुन्हा बायको पोरं करावे लागतील, त्यांना शिकवावं लागेल, म्हणजे कटकटीच संपणार नाही. म्हणून एकदाची कायमची कटकट संपवायची असेल तर जन्म मरणाला चिरा जे असतो, छेद जो असतो तो द्यावाच लागेल. आणि हेच अमृतत्वात त्या शिकवलं. आणि हे या जन्मात केलं तर लाभ आहे, आणि नाही तर मोठी हानी आहे असं या श्लोकात म्हटलं. आता आत्तापर्यंत आपण आजपर्यंत हे ऐकलंच आहे, म्हणून याचं काय वेगळं विश्लेषण करणार है ना. म्हणून याच्या वेगळ्या विश्लेषणाची अजिबात गरज नाही. या जन्मात ब्रह्मज्ञान करून घेतले तर खरे कल्याण आहे, नाही करून घेतले तर मोठी हानी आहे. आणि जो बुद्धिमान असतो मग तो काय करतो? प्राणी मात्रांमध्ये ब्रह्म जाणून हा लोक सोडूनही नंतर अमर होतो. असं तर काकांनी म्हटलं ते मानव देहाचे खरे सार्थक. आता वाचून घेतो. मानव देहाचा अलंकार जीवाला फार मोठ्या भाग्याने अकस्मात मिळतो, आणि यावेळी मानव जन्मात ब्रह्म जाणता येतं अशी ईश्वराची योजना आहे. हा समय अत्यंत भाग्याचा असून त्याची परवड करून तो वाया न घालवता आत्मज्ञानाची पराकाष्ठा करावी. त्याच्याकरता जे करायचं आहे ते सगळं करावं, म्हणजे जे सोडायचं आहे ते सगळं सोडावं आणि फक्त एकीकडे पाहावं. आणि असे न करता जर आयुष्य सुखदुःखादी द्वंद्वांमध्ये घालवून टाकले तर अनेक कल्पांपर्यंत अनेक जन्माची दुःखे भोगावी लागतात. अशा या दोन्ही गती जो जाणतो तो स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा फार मोठा प्रयत्न करतो. मग असं करताना जड जर अचर सर्व प्राण्यांमध्ये ब्रह्माचा शोध घेऊ लागतो. असा अभ्यास सुरू केल्यावर त्यांची नामे रूपे वगळून अहंता ममता टाकून जे काही उरते ते तत्व विषय मात्रांना विसरून चारी देहांचा निराश करून झाल्यावर अमृत रूपाने हातात येते. आता हे प्रत्येक गोष्टीचा विषय आहे. विषय मात्रांना विसरून म्हणजे काय करायचं असतं? विषयांना विसरायचं असतं. चारी देहांचा निराश करणं म्हणजे काय? बाद करणं आहे. आता चौथा देह कोणता आहे? साक्षी आहे. मी साक्षी आहे, सोहम वृत्ती. आता इथे सोहम वृत्ती अस्तावण्याचा अर्थ हाच आहे की चौथ्या देहाचा सुद्धा निराश करायचा आहे, त्याच्याही पलीकडे जायचं आहे. त्रिगुणाच्या बाबतीत म्हटलं तर त्रिगुणाच्या पलीकडे काय आहे? शुद्ध सत्व आहे. मग शुद्ध सत्व हा चौथ्या देहाचा आहे. मग चारी देहांच्या पलीकडे जायचं आहे, त्याचा अर्थ शुद्ध सत्वाच्याही पलीकडे जायचं आहे, है ना. मग अशा प्रकारे गेलो तर माझं जे स्वरूप आहे ते ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ. आणि म्हणून अमृत रूपाने हातात येते. असे ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो. त्याला देहादी उपाधी असल्या तरी त्यांचे सह तो ब्रह्मरूपच असतो. मग असे जे आहे ते सदेह सच्चिदानंद आपण म्हणतो श्री गुरूंना. ते सदेह सच्चिदानंद ह्याच्याच करता की देहाची उपाधी जरी असली
तरी काही फरक पडत नाही, असला तरी ठीक आहे. जाय तर जाय नाका, राहे तर राहे नाका, काही फरक पडत नाही. हा देह असेल तरी मी आहे, हा देह नव्हता तेव्हा मी आहे, हा देह नसला तरी मी आहे. मग गेला तर चालेल की नाही? काका म्हणतात खुर्चीवर बसून सांगतो त्याचा गेला तर चालेल. पण असं लक्षात येत नाही की ऐकणारा पण खुर्चीवरतीच बसलेला आहे. मग आता काय करायचं? मग अशा पद्धतीने जर विचार केला तर हे अमृतत्व आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याच जन्मामध्ये ते करून घ्यावं असं या श्लोकात सांगून तत्वज्ञानाचा विषय इथे दुसऱ्या खंडाचा संपलेला आहे. थांबू आपण. रामकृष्ण.